तुम्ही बरे आहात ना? आणि बरे तुझी लेक बरी आहे काय? माझी लेक? मावशीची मुलगी माझ्या. तेच मी पण शॉक झालो. माझी लेक. मागच्या वेळी मी तुम्हाला घर नाही दाखवलेला, फक्त इथूनच परत गेलेलो. आज तुम्हाला पूर्ण घर दाखवणार आहे. अगोदर हा गिफ्ट आणलाय मी माझ्याकडून. छोटासा गिफ्ट आहे, एवढा मोठा नाही आहे. आता हा काय गिफ्ट आहे यांना नाही माहिती आहे. त्यांना तेच बोलतात की ओपन करून बघूया. तर काय तरी काय असेल मला सांगा. एक तरी एक अंदाज लावा काय असेल. आपण 9 महिन्यानंतर मी आज सिद्धार्थ जाधव सरांच्या घरी आलेलो आहे. इथे जेव्हा मी आलो होतो मला नाही वाटला होता की व्हिडिओ एवढा चालेल, एवढा बूस्ट होईल, एवढ्या लोकांचं प्रेम मिळेल, नाही माहिती होतं. आणि काकांनी जी माहिती दिलेली, म्हणजे ना थांबताही एवढी चांगली माहिती दिलेली, लोकांना ती देखील आवडली आहे. तर काकांकडे आलोय मी. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हॅलो वन, वेलकम, वनक्कम, जय भीम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपली एक सिरीज चालू होती. सिरीजचं नाव होता कोकण रत्न. आता तीच सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आज मी जाणार आहे इंडियन ॲक्टर कमेडियन सिद्धार्थ जाधव सर त्यांच्या घरी मी आज जाणार आहे. आणि त्यांच्या गावी जाऊन ज्या काकांशी मी भेटलो होतो त्यांच्याशी भेटणार आहे. मी खूप काही नवीन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सिरीज तीच असणार आहे, कॉन्सेप्ट थोडासा वेगळा असणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच मजा येईल तुम्हाला. चला प्रवासाला सुरुवात करूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तर आता मी माझ्या गावातनं निघालेलो आहे. राजापूर तालुक्यातील आमचा गाव आहे कातळी. आणि आज मी जाणार आहे राजापूर तालुक्यातील केळवली गाव आहे. आमचा गाव पण बॉर्डरला आहे आणि केळवली पण बॉर्डरलाच आहे. तर या व्हिडिओमध्ये खूप काही नवीन असणार आहे. अस्सलाम वालेकुम या हालल कबूर. तर तुम्हाला माहिती आहे की मी 9 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवली होती सिद्धार्थ जाधव सरांची. माझी कोकण रत्न सिरीज, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की आपली एक सिरीज कोकण रत्न. त्यामध्ये मी सिद्धार्थ जाधव सरांचा घर दाखवला होता आणि 1 मिलियन चालली व्हिडिओ. त्यामध्ये जे काका होते, काकी होते आणि त्यांचं पूर्ण कुटुंब जे होता ना, खूप मला सहकार्य केलेलं त्यांनी. तर त्यांनाच भेटायला जात आहे मी आणि त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार मी. कारण मी आता जेव्हा भाऊ कदम सरांच्या इथे गेलो होतो ना, त्यांच्या चेहऱ्यावरती एक मी वेगळीच खुशी बघितलेली. तसंच मी आज केळवलीला जाणार. तर आता आम्ही कात्रादेवी वाडी या इथे पोचलेलो आहोत. आणि आता इथून लेफ्ट जर गेलो ना दांडे ब्रिज, तर 2 व्हीलर 3 व्हीलर जे पण छोटे व्हेकल्स आहेत ना त्यांच्यासाठी सुरू झालेलं आहे दांडे ब्रिज. हे कात्रादेवी वाडी. इथून आपण राजापूरला जाणार आहोत. 16 किलोमीटरच्या अंतरावरती डोंगर टिटा आहे. तर आता आम्ही डोंगर टिटा या इथे पोचलेलो आहोत. राईटला गेलो तर हातिवले, खारेपटण, कणकवली, गोवा. तर लास्ट टाइम जेव्हा मी सिद्धार्थ जाधव सरांच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा मी हातिवले, खारेपटण होऊन गेलो होतो. राजापूर आमचा तालुका आहे. तर अगोदर तिथे जातो, काहीतरी घ्यायचं आहे मला त्यांना, त्यांच्यासाठी. मग ते घेऊनच मी त्यांच्या घरी जाणार आहे. ते सकाळपासून पाऊस नाही आहे. मी आताच बोललो की आज सकाळपासून पाऊस नाही आहे आणि हा डोंगरचा उतार उतरत आहे मी आणि पाऊस लागते बघा. ती नदी आहे ना, नदी फुल होऊन पूर्ण रस्त्यावरती पाणी आलेला.
बघूया आहे का. काल होतं इथे पाणी, पूर्ण भरलेला पूर्ण. तर आता इथून एक शॉर्टकट आहे आणि मला इथूनच जायचं आहे, कारण मला बाजारात जायचं आहे, म्हणून मी इथून जातोय. आणि आहे स्लो स्लो पाऊस थोडा थोडा, पण कॅमेऱ्याची भीती वाटते मला. थोडीशी भीती वाटते. हा बघा बघू, पावसाळ्यात तर आणखी थोडी भीती वाटते. हा बघा पाणी पूर्ण रोड टच लेवलला आहे. कुठे कुठे तरी रस्त्यावरती पण आहे. आज पाऊस कमीच आहे. नवजीवन कॉलेज इथे 11वीला होतो मी, नवजीवनला. तिथे मी पॅशन बाईक चालवायचो. माझ्या पप्पांची गाडी पॅशन, इथे बाईक चालवायचो मी राजापूरला. 2013 म्हणजे 10-11 वर्षापूर्वी, 13 ते 14. मी राजापूरला एक दुकानाच्या बाहेर थांबलो आहे आणि ते मला 11 आहे म्हणून थांबलो आहे. पाऊस दाखवतो तुम्हाला. आज तरी बऱ्यापैकी पाऊस गेलेला असतो. भाऊ म्हणत होते की आज पाऊस नव्हता एवढा, दुपारपासूनच चालू झालेला आहे. बघू शकता. आणि काल पूर्ण राजापुरामध्ये पाणी होता. तर थांबून काहीतरी खातो मी फ्रूट. कैसा हो? मस्त मस्त. आपला भाऊ आहे, स्टॉल आहे फ्रूट्सचा. तर मी आता केले आणि ॲपल घेतलेला आहे खायला, कारण दुपारी जेवलो नाही आहे मी. तो अपने ऐजान भाई के यहाँ पे फ्रूट्स खाया, तो फिर मैं खाना नहीं खाया था. तर म्हटलं की काहीतरी फ्रूट्स खाऊया, कारण काहीतरी खाण्यापेक्षा फ्रूट्स हे अतिउत्तम आहेत. जरूर जरूर. चला. हा माझा मित्र, माझा क्लासमेट प्रणीत. आता लग्न झालं आहे भावाचा, आम्ही सिंगलच आहोत. चल. फैजान मुल्ला, अंडरआर्म क्रिकेटचा उभरता हुआ तारा. खूप छान अशी बॉलिंग करतो सध्याच्या घडीला फैजान मुल्ला. तर बॉडी पण बनवत आहे माशाल्लाह. बाकी कैसा है? बस मजे में. अहमद अभी आया ब्लॉग में आया इधर. हाँ नहीं नहीं नहीं. पर बागवान सर मिले और बहुत टाइम के बाद मैं सर से मिला. पूरे 10 साल के बाद सर से ऐसा बात कर रहा हूँ मैं, तो अच्छा लगा. Nice to meet you. Yes, wish you best of luck. थँक यू. Yes, may Allah bless you. आमीन. असं पॅक करून घेतलेला आहे मी. बघतो आता त्यांना आवडते की नाही. त्यांना आवडलं बस. चला. राजापूरवरून 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे राजापूर रेल्वे स्टेशन आहे ना, तिथून जायचं आहे. विचारत विचारत जातो कोणाला तरी. हा बघा ब्रिटिश कालीन ब्रिज आहे इथे खाली, आणि वरती आपला मुंबई गोवा हायवेचा सर्वात उंच ब्रिज आहे राजापूर ब्रिज. तर ह्या छोट्या ब्रिजवरनं जाणार आहे मी, जुन्या ब्रिजवरनं. काका भेटले पाहिजे मला घरी. तर इथून जर लेफ्ट गेलो ना तर राजापूर रेल्वे स्टेशन जायला इथून रोड आहे. हे आता आपण उन्हाळे या इथे आलेलो आहोत. मंदिर आहे बघा, उन्हाळे गरम पाणीचा झरा आहे इथे. कॉलेजच्या वेळी इथे यायचो आम्ही.
मला लिफ्ट देऊया चला. हा बसा. केळवली कुठे आहे? हा मी कातळी सागवे सागवे कातळी. काय म्हणताय? इथून समोर स्टेशन आहे. हां तिथे गेलात की तुम्हाला ह्या मार्ग उजवा त्याला केळवली आहे. ओके थँक्यू. चला. तर मंडळी आपण राजापूर रेल्वे स्टेशन या इथे पोचलेलो आहोत आणि सध्या स्टेशनचं काम चालू आहे. हो बाबा राजापूर रोड रेल्वे स्टेशन काम चालू आहे सध्या आणि खालीच ट्रेन पण लागलेली. वाव यार व्ह्यू बघा व्ह्यू. किती जणांना हा व्ह्यू आवडलाय कमेंट करून नक्कीच सांगा. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर तो दरिया तो समंदर तलाश कर. दिल मेरे तू दीवाना है पागल है मैंने माना है. दिल मेरे तू दीवाना है पागल है मैंने माना है. तर आता आपण केळवली ह्या इथे पोचलेलो आहोत. हे बघा हरियाण मेडिकल मंदिर आहे. लास्ट टाइम मी जेव्हा आलो तेव्हा अगोदर तिथेच गेलो होतो. हा इथून आतमध्ये जाते रोड. रोड बघा आता बघूया रोडचा काम झालं आहे की नाही की तसंच रोड आहे. 9 महिन्यापूर्वी आलेलो मी. नॅरो रोड आजूबाजूला ग्रीनरी अप्रतिम. मी एकदा जर कुठल्या रस्त्यावर गेलो मग तो रस्ता मी विसरत नाही. तसंच आहे काय चेंजेस नाही आहेत. आता खरी परीक्षा तिथे आहे. इथून आपली आता खरी परीक्षा इथून का जाईल आपली गाडी. काय टेन्शन नाही आहे. हाच रस्ता आहे. हाच आहे 100%. वा 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 वा. बघा एक मोठ्या कलाकारच्या वाडीला जायला रोड बघा कसा आहे. कसा जात आहे मी. रात्रीची तिथे भीती वाटेल. पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. ओय 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 बघा कसा रोड आहे. येस आता आपण पोहोचलेलो आहोत. लेन तिथे मी रील बनवली होती आणि ती रील 7 लाख क्रॉस झालेली. हा रस्ता बनवून घेतला वाटते. हा समोरचं घर सिद्धार्थ जाधव सरांचं घर आहे. तर सध्या तरी कोण नाही वाटते घरी. की नाही समजत नाही. कशात बघा किती सुंदर असा निसर्गरम्य व्ह्यू आहे. जे घर तुम्ही बघत आहात सिद्धार्थ जाधव सरांचं घर आहे. काकांच्या घरी आलोय आणि चहा आलेली आहे. चहा पिऊया अगोदर आपण. हो मी बरं आहे. तुम्ही बरे आहात ना? आणि बरं तुझी लेक बरी आहे काय? माझी लेक मग ती कुणाची पोरगी युट्यूबला दाखवलंय? ती माझ्या मावशीची मुलगी. बारकी ड्रायव्हर घेतली. मावशीची मुलगी माझ्या. तेच मी पण शॉक झालो. माझी लेक.
पाणी घ्या. पाणी घ्या. स्वतःच गिफ्ट आहे माझ्याकडून. त्याला काढलं होऊन देईल. हा गिफ्ट आणलाय मी माझ्याकडून. छोटस गिफ्ट आहे, एवढा मोठा नाही आहे. तर 9 महिन्यानंतर मी आज सिद्धार्थ जाधव सरांच्या घरी आलेलो आहे. इथे जेव्हा मी आलो होतो मला नाही वाटला होता की व्हिडिओ एवढा चालेल, एवढा बूस्ट होईल, एवढ्या लोकांचं प्रेम मिळेल, नाही माहिती होतं. आणि काकांनी जी माहिती दिलेली म्हणजे ना थांबताही एवढी चांगली माहिती दिलेली, लोकांना ती देखील आवडली आहे. तर काकांकडे आलोय मी. काका, त्या व्हिडिओ नंतरचं कसं म्हणजे काय चेंजेस होते का व्हिडिओ नंतर? असं चेंजेस असं ना, पण मी जेव्हा बाहेर जात होतो, हा, मग मी कामानिमित्त रत्नागिरीला असू दे, कोल्हापूरला असू दे, पण जिथे जिथे कुठं रस्त्यात जरी दिसलो तर काही लोक हात दाखवून थांबा थांबा, अरे तुम्ही असं व्हिडिओ आम्ही बघितलं होतं, तुमचं नाव सोडून तर ते सांगत की बाबा त्यांनी व्हिडिओ केलेला होता तुमचा, अच्छा, खूप सुंदर माहिती दिलात तुम्ही आणि लपलेली माहिती तुम्ही आम्हाला दिलात. म्हणजे कुणाला माहिती नव्हती, माहिती नव्हतं. ही माहिती तुम्ही दिलात ना, खरंच चांगले करा, अशी द्या तुम्ही. म्हटलं तुम्ही चांगले, म्हटलं त्या फॉलोअर म्हटला, मग म्हटलं व्यवस्थित होईल. पण कुठंही गेलो तरी म्हणजे जिथं जिथं जाणार ना तिथं म्हणजे मला पण आधी त्या नावानंतर मी ओळखायला, हे सर्वात महत्वाचं झालं. ओके. आणि मग आता आपण इकडचा व्हिडिओ बनवला तेव्हा काय सिद्धार्थ सरांना माहिती नव्हतं की आपण हा व्हिडिओ शूट करतोय, व्हिडिओ बनवतोय. त्याच्यानंतर जेव्हा हा व्हिडिओ अपलोड झाला त्यांना कसं माहिती पडलं की व्हिडिओ आलाय, कसं काय? त्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि मग आमची वहिनी आहे ना, म्हणजे त्याची आई, तिने मला फोन केला पहिला आणि बरोबर म्हणजे आता ते आमची मोठी वहिनीच आहे ती म्हणायला लागली की चांगली माहिती दिलात, व्यवस्थित चांगलं बोललात, चांगलं त्याच्यात तुम्ही दिसत पण चांगले होता, आपलं घरदार दिसले. ते म्हटलं हो, म्हटलं तर त्यांनी पण मग नंतर ऍक्सेप्ट केलं की नाही खरोखर चांगली माहिती दिली. आणि त्याच्यात त्या खोटं असं बोलण्याचा प्रश्न नव्हता का. आम्ही बघा, आम्ही गरिबीतनं वरती आलो तर गरिबी आमची 5वीला पुजलेली आहे. आम्ही किती जरी मोठे झालो तर जमिनीवर आमचे पाय आहेत, आम्ही त्या पद्धतीत राहतो. बरोबर. तेच एक खूप आवडलं लोकांना, म्हणजे छान वाटलं मला पण ते हे व्हिडिओ शूट केल्यानंतर. मग आता मिलियन झाला, मी बोललो होतो की जेव्हा मिलियन होईल ना तेव्हाच जाईल. आणि किती वेळ पासून मी मिलियन व्हायचं वेट करतोय. आता हल्लीच झाला, 10-15 दिवस झाले मिलियन झाला. तर आणि पाऊस पण एवढा होता, मग कसं आज जरा निवांत होता, वातावरण छान होता, मग बोला चला आज जाऊन येतो. आणि तेच येताना बोलत होते की काका भेटले पाहिजे, कारण काका खूप छान माहिती अशी देतात. बाकी तुम्ही बघितला व्हिडिओ? हा, बघितलं. कसा वाटला? चांगला आहे. चांगला वाटला. ओके. आणि तुमच्या पोरांचं त्यांनी बघितलं? त्यांनी पण म्हटलं, माझ्या बहिणींनी पण त्यांचं पण फोन आलं आहे ना. हा. आणि येतं म्हणजे आता तुम्ही त्यानंतर त्या एकच व्हिडिओ नाही बघितला, त्याच्यानंतर पण तुम्ही व्हिडिओ बघता? हा, आणि आम्ही युट्यूबलाच बघते, सगळे बघते. आहे ना. ओके. तर मस्त वाटलं, म्हणजे एवढा प्रेम मिळाला ना. आता मी हल्लीच ना भाऊ कदम सरांच्या घरी गेलो होतो. सयाजी साटमच्या पण घ्या. हा, सयाजी शिंदे, शिवाजी साटमच्या घरी गेलेला आणि सयाजी शिंदे यांच्या पण घरी त्यांच्या पण गाडी साताऱ्याला. ते युट्यूबला दाखवतात तुमचं सगळं. तेव्हाच आता मी भाऊ कदम सरांच्या घरी गेलो होतो ना, त्या सावडा वॉटरफॉलला गेलो होतो. तेव्हा गेल्यानंतर ते काका बोलले की मी पान घ्यायला थांबलो एका दुकानामध्ये. ते मला बोलू लागले की अरे तू व्हिडिओ मध्ये आहेस. मी बोला शामी कुठे, अरे हायस तू व्हिडिओ मध्ये आहेस, तुला एवढ्या लोकांनी बघितलं. तेव्हा समजलं मला म्हणजे एवढ्या लोकांनी व्हिडिओ बघितला. नाहीतर त्यांना माहिती नव्हतं की एवढ्या लोकांनी व्हिडिओ बघितला, म्हणजे 5, 6, 7 लोकांनी व्हिडिओ बघितलं. ते भाऊच्या राधापूरला सांगितलं मी. भाऊ कदम ना राधापूरला होता ना, आंबेडकर भवनाच्या वेळेला बघितलं, तुमचा फोटो बघितला त्यावेळी मी. त्याच्याबरोबर तुम्ही ईदचं पण टाकलं तर युट्यूबला, ते पण मी बघितलं. ती पोरगी घेऊन मी मध्ये बिचारा लहान पोरगी आहे, डायरीने बसवले, असा का वाचर केला. तुझ्या मम्मीला पप्पाला सगळं दिसले ना मला त्याच्या युट्यूबला असते ना तुमचा. अच्छा, ती माझ्या मावशीची मुलगी, छोटीशी आहे ना ती, मावशीची मुलगी. ईदचे पण दाखवले बघा मध्ये मध्ये फोटो, कसले नाही कसले लग्नाचे. बरोबर, लग्नाचे पण व्हिडिओज बघितले. तर हा बघा, पण एक सुंदर झालं, मस्त प्रश्नच नाही की म्हणजे व्हिडिओ जे बनवतो ना तू, म्हणजे युट्यूबर बाकीचे पण बनवतात आणि त्यांची जी मुवमेंट आहे जी बनवण्याची
त्यांची जी पद्धत आणि तुझी कशी की घरचा माणूस घरच्या माणसाला जसा विचारतो आणि त्याच्या मनातलं म्हणजे तो जे असेल नसेल ते बरोबर. तो कुठला लपवतच नाही म्हणून त्याला वाटतं काय नाही माझा घरचाच माणूस आहे. आणि काही युट्यूबर असतात ना ते काय माहिती तो धंदा म्हणून करतात. मी स्पष्ट सांगतो की तो धंदा म्हणून करतात. आय डोंट नो मला ते बिलकुल पसंत नाही. पण जो युट्यूबर आहे तो आपल्या मनापासून आता तू कोकणातला माणूस आहे आमच्या राधापूरचाच आहे आणि राधापूरचं जे वैभव पुढे नेण्याचं जे काम करतो ते माझ्या संपूर्ण राधापूरचं सगळ्या ए टू झेड राधापूरकरांनी सगळ्यांना सांगितलं की कुणीही नाही असं शिल्लक घाटा कामा नये की त्याने फॉलोअर झाला नाही पाहिजे. बरोबर. हे माझं स्वप्न आहे. तेच तुमचा गाव कुठचा हो? माझा राजापूर तालुक्यामध्ये सागवे सागवे. कात्रादेवी कात्रादेवी जत्रा यात्रा हा, माहिती आहे. सिरसा सागवे तिथून 3 किलोमीटर आहे आमचं गाव. कात्री छोटसच गाव आहे आणि हा कसा आता बॉर्डरला गाव आहे तसं आमचं गाव सुद्धा बॉर्डरला गाव चोरली आहे. जाते तिथं जीवदानीच्या याला जत्रेला वगैरे जातात ना. जत्रेला भरपूर जण येतात. म्हणजे आमची जाऊ विलियची आहे ना हा डोंगर ती तिकडे जाते जी विली आहे ना तिथं गाव बरोबर. माहिती तिथे विली आहे. पण खरं मला समाधान वाटलं है ना. बघून पण समाधान. मला माहिती होतं एवढा व्हिडिओ चाललाय असं. हा मी बघतो ना. है ना. आणि कसा माहित आहे हे बघण्यापेक्षा आणखी जे दुसरे पण तुझे जे वेगवेगळे येतात ना अशाने, ते पण छान ती वाटतं. पण मुवमेंट मी बघतो ना ती खरोखर चांगली वाटते. मस्त वाटतं. रोडची माहिती मिळते. अगदी आता एखादा नौका जर माणूस असेल कोकणात फिरणारा बरोबर. एखादा पर्यटक जरी आला ना त्याने तो तुझे व्हिडिओ बघितले ना तर मी सांगतो, लक्ष्मीकांत बेर्डेच्या पण गावी गेलेला तो. हो त्यांचे मिलियन गेले. हे 3 व्हिडिओ मिलियनला गेले. माधुरी दीक्षितांचा तर हा आपला एक व्हिडिओ सिद्धार्थ जाधव सई दामनकरचं नाही वाटतं. सई तामणकरचं गाव नाही माहिती कुठे आहे. नाही, काय समजून सांगेन सांग हा. सांगेन. प्रिया बापड असे कोण आहे प्रिया बापटचं झाला. हा मध्ये मध्ये प्रिया बापडचा पण झाला, माधुरी दीक्षितचा झाला, भाऊ कदम, महेश मांजरेकर. महेश मांजरेकर ना आपल्याकरता कोणी ऍक्टर लपवूनच नाही. सर्व दाखवलंय. सर्व ऍक्टर सगळं दाखवलं. आणि हे त्यांनी पण लक्ष ठेवलं पाहिजे. कुणी त्या ऍक्टरांनी तुम्ही व्यवसायात तुमचे असाल पण तुम्ही कोकणचं एक वैभव आहे. बरोबर. म्हणून माझ्या सिरीजचं नावच ते ठेवलं कोकण रत्न. बस म्हणजे ते कोकणातले जे रत्न आहेत ना ही लपलेली सगळीच्या सगळी वरती आली. मग ते रायगड असो रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो ते सर्व एकदा असा फिरत आपल्याकडे आणखी आता हे वैभव आहेत. म्हणजे हे कोकणातले वैभव म्हणजे काही राजकीय नेते आहेत. राजकीय नेते आहेत त्याच्यात टॉप लेवलला नारायण राणे. म्हणजे आपल्या कोकणचं जर वैभव जर म्हटलं तर नारायण राणे खूप केलेलं आहे. दादांकडे मुद्दाम जायचं तू दादांकडे की दादांचं नाव संपूर्ण कोकणात आहे. म्हणजे आजचं कालचं नाही पूर्वीपासून कोकणात आहे. बरोबर. आता मी कॉमेंट्रीला गेलो होतो ना इथे मालवणला कॉमेंट्रीला गेलो होतो. कट्टा मालवण कट्टाला कॉमेंट्री ते स्वतः आले होते. एकच स्टेज वरती मी इथे कॉमेंट्री करते ते इथे बसले होते. एकदम जवळ होतो आम्ही कॉमेंट्री करताना. मग खूप असा छान वाटला होता. म्हणजे एकच स्टेज शेअर करत आहोत. कॉमेंट्री केली मी. मागच्या वेळी मी तुम्हाला घर नाही दाखवलेला फक्त इथूनच परत गेलेलो. आज तुम्हाला पूर्ण घर दाखवणार आहे. अगोदर तुम्हाला हा बाहेरचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. हे आपण बघू शकता इथे रामचंद्र जाधव. हा कोणाचं नाव आहे तुमच्या? दादा. ओके. आणि ही फ्रेम बघा. ह्या फ्रेमचा कॉन्सेप्ट काय आहे का समजावा थोडा मला. संपूर्ण कुटुंब आहे. हा पूर्ण कुटुंब आहे ना. आणि हे ही कशी माहित आहे हा. दादा हा 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 हे सिद्धूचे आजोबा हा हे आई हा. ही आमची पिंकी ताई अच्छा. आणि समजा सिद्धू. बरोबर. हा. वरती त्याच्या वरती तिकडे गेला तिकडे हा 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 तो आमचा लवेश दादा डॉक्टर. हा हा. हा हे असं एक कुटुंब आहे. तो मुलगा त्यांचा. अच्छा. हा ती स्वरा वगैरे त्या दोघी तरी हा हा त्या दोघी तरी तिकडच्या साईडला त्या वहिनीने आपला फोटो टाकून ठेवलेला आहे. अच्छा. तर हे बघा इथे हे त्यांचे अवॉर्ड आहेत. बेस्ट कमेडियन सिद्धार्थ जाधव. आणि खरंच बेस्ट कमेडियनच आहेत ते. भारी कॉमेडी करतात. त्याच्यानंतर मग हे त्यांचे जुने फोटो आहेत. हे जुने फोटो बघा कसे अजूनपर्यंत तसेच आहेत. म्हणजे मराठी मूवी मध्ये जर तुम्ही बघितलात बॉलिवूड मध्ये कसे अनिल कपूर लहान पण तसेच मोठे पण तसेच म्हणजे अजून तर असेच दिसतात आणि खूप डॅशिंग आहे. मागे आपण इथे बघू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि फिरायला वगैरे हे
जिथे फिरायला गेलो होतो तिथे का? ओके. बाकी हा फोटो बघा, हे सर्व इथे फोटोज लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर घरी कधी आलात नाही ते एंट्री केलात ना, मग हे सर्व फ्रेम तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर हा जे झुला आहे ना, मला खूप आवडला होता, कारण आमच्या गावात पण ना असंच पहिले होता, तर आम्ही तिथे जायचो आणि तिथे बसून बघा इथे मस्त एकदम निवांत. आणि लहानपणाची आठवण होती, म्हणजे ह्याच्यावरती जर झोपलो ना मी तर मला जमायचं नसं, ओमेटिंग सगळं व्हायचं. हा, मग हे झोपाळा आहे, मी बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग आता तुम्हाला मी घर दाखवतो. हे बघा, तर आतमध्ये जाऊया, कारण मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलेला नाही, आता तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, ह्या वाडीमध्ये घरं एवढी काही जास्त नाहीये, फक्त 15-20 घरं असतील. आणि हा जो रूम आहे ना, ते सिद्धू सरांच्या वडिलांचा रूम आहे ना, त्यांचा रूम आहे बघा. हा छोटासा रूम आहे आणि छोट्याशा वाडीतनं आज एवढे मोठे कलाकार झालेले आहेत. फक्त स्वप्न पाहिजे, जिद्द पाहिजे, काही करण्याच्या अगोदर फक्त एक जिद्द पाहिजे आपल्याकडे. आणि जेव्हा सिद्धू सर लहान असतील तेव्हा त्यांनी विचार पण केलेला नसेल की मी ह्याच घरच्या टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांना दिसणार आहे, असं आपलं पण ड्रीम आहे. तर त्याच्यानंतर आता तुम्हाला किचनला घेऊन जातात. आता किचन म्हणजे चूल दाखवतो मी तुम्हाला. या, ही चूल आहे आणि तेच खाणं आणि चुलीवरचं जेवण, त्याचा स्वादच वेगळा आहे. आणि आमच्याकडे पण लहानपणीची आठवण असा जेवण बनवायचा, मग बाकी सर्व खूप बरं वाटते. तर आज तुम्हाला मी हा होम टूर दिलेला आहे, तुम्हाला दाखवलाय कसं काय आहे घर. तर नवीन कॉन्सेप्ट, पाऊस लागतोय बाहेर, हा पाऊस आलेला आहे बघा. आता माझ्याजवळ बघत होता, म्हटलं का बुवा काय झालं, काय म्हटला, काय म्हणे तुम्ही तसा विद्यार्थी जातो. म्हटलं हो जेव्हा म्हणतो जेवायला गेलो, जेवलो आणि ते पैसे देताना म्हणतो पैसे नको. मग म्हटलं मी याला जेवायला काय केलं बाबा आपल्या तू, तसलं आमचं काय नाही, पैसे घे. खूप चांगला म्हणजे वाटतं, जेवढी व्यक्तात ना तेवढी सगळी. कोरा चहा इथेच शिकलो का मी, पहिल्या अगोदर कोरी चाय बोलायचो मी, मग तुम्ही बोललात ना कोरा चहा. येस, कोरा चहा, ब्लॅक टी. आता हा काय गिफ्ट आहे यांना नाही माहिती आहे, त्यांना तेच बोलतात की ओपन करून बघूया. तर काय तरी काय असेल मला सांगा एक. आता बाबा मला काय माहिती याच्यात काय, तरी एक अंदाज लावा काय असेल. नाही आपण नाही एवढा अंदाज लावू शकत. बघूया तरी. आणखी आहेत बघा, मस्त बघा. पिलेटी असणार नाही. पण ते काम छान आहे. छोटे मोठे प्लेट सर्व आहेत. मस्त आहे, मी तेच बोलला की काहीतरी डिनर सेट असा घ्यायला पाहिजे. मस्त आहे. पाऊस येते आणि आपली तयारी झालेली आहे बघा. आता घरी जायला पण किती वाजणार बाळा? आता तरी मला वाटते इथून आपल्याला, आता मी आलो इथून रेल्वे स्टेशन वरून, आता जाताना मी इथून जाईल. काय पाठी म्हणतो गेला ना इथलं हा, हे आपलं खारेपाटण. जामदा पुलावर तिकडे गेला, एक मार्गाने एक खारेपाटणला गेला. या साईडला गेला तो खारेपाटणला आहे ना. आणि इकडे गेला ना तिटवली, तिटवली इकडं कोळपे. हा हा, ते माहिती. कोळपेला गेलेलात ना, हो, कॉमेंटला पण गेलो. तो डॅनिश. पहिले ते ब्लू कलर होता आणि त्याच्यानंतर मग आता हा कलर चेंज केलेला आहे, फेब मध्ये चेंज केला कलर. तर हा कलर पण छान वाटते बघा. चला चला, येतो, बाय. मस्त बघा, पाऊस किती आहे बघा, बाप रे बाप. चला आता आपण निघूया, पूर्ण तयारी केलेली आहे. हा, येस, येतो.
मगाशी मी वाया राजापूर गेलो आणि आता मी आहे ना ते खारेपटणला आलेलो आहे बघा. खारेपटण इथून राईड घेऊन जाणार आहे मी, कारण हा मला जवळ वाटतं. जवळ म्हणजे जवळ असेल तो वाला रूट, पण काय आहे माहिती तिथे टर्न भरपूर आहेत आणि हा हायवे आहे. म्हणजे 10 मिनटं पण गेली नसतील मला सिद्धार्थ जाधव सरांच्या घरातनं इथे यायला. आता मी हातिवले ह्या इथे पोचलेलो आहे आणि इथे एक भेलचं दुकान आहे. इथे थांबून जराशी भेल खाऊया. बाकी हातिवलेचा मार्केट तुम्ही बघू शकता. अगोदर हातिवलं वेगळा वाटायचा, आता हा ब्रिज झाल्यानंतर एकदम शांत वाटते थोडा. बाकी वातावरण खूप मस्त आहे. तर आता आम्ही गावाकडे आलेलो आहोत. पाऊस खूप होता म्हणून काही शूट केला नाही आहे. आता इथे पाऊस नाही आहे. इथे बघा जाताना पण पाऊस नाही आहे आणि आलो तेव्हा पण पाऊसच नाही आहे आमच्याकडे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. द हाफिज, मिलते वापस अगली वीडियो में.